नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतीभाती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। खूप ऊन आहे, मार्चचा महिना चालू आहे, हेवी टेम्परेचरमध्ये आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। आपण बरेच क्रॉप आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत शेतीभाती या चॅनलवर। जास्तीत जास्त क्रॉप कसे कव्हर करता येतील, शेतकऱ्याचे मनोगत आपल्याला कसं म्हणजे कुठल्या पद्धतीने केलेलं आहे जे की आपल्याला करण्यासाठी सोपं गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपण करत आहोत। तर हा जो क्रॉप आहे हे चवळी ह्याला म्हणली जाते। गावरान भाषेमध्ये अलसंदी म्हणतात, इंग्रजीमध्ये ह्याला काउपिया म्हणतात। हा जो क्रॉप आहे हा क्रॉप लावून माझ्या माहितीप्रमाणे 4-1 महिने झालेले आहेत, बरेच तोडे ह्याचे झालेले आहेत। शेतकऱ्याचं मनोगत आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत की कधी लावलेला आहे, व्हरायटी कोणती आहे आणि ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य काय आहे किंवा उत्पन्न किती निघालेलं आहे आतापर्यंत, ह्या सर्व गोष्टी आपण ह्याच्यामध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला जर आपण सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। नमस्कार, आपलं पूर्ण नाव सांगा। भालचंद्र रघुनाथ अचवले। अचवले, गाव कोणतं आहे? देवंगरा, तालुका चाकूर, जिल्हा लातूर। लातूर जिल्ह्यामध्ये हे गाव आहे। कधी आपण हे चवळी लावलेली आहे? 26/11 26/11 म्हणजे 26/11 नोव्हेंबर महिन्याच्या 2024 मध्ये हे चवळी लावलेली आहे। आज तारीख आहे 16 मार्च 2025, म्हणजे जवळपास नोव्हेंबर टू मार्च। किती तोडे आतापर्यंत झालेले त्याचे? 1 महिना झाला, दररोज थोडा 1 क्विंटल काढतो। रोज 1 क्विंटल। किती ओळी आहेत ह्या? 10 ओळी। 10 ओळीमध्ये दररोज 100 किलो माल तुम्ही इथं काढताय आणि 10 ओळीमध्ये 10 ओळी लांबी किती आहे 10 ओळीची तुमच्या? 644 फूट। 644 फुटामध्ये मित्रांनो की दररोज 100 किलो माल जातोय आणि मागच्या कधीपासून चालू आहे? 1 महिना झाला। बर, 1 महिन्यापासून कंटिन्यू हा माल चालू आहे, म्हणजे जवळपास तुमचा 100 किलो म्हणजे 3 टन माल ऑलरेडी गेला आहे, 3000 किलो माल ऑलरेडी गेलेला आहे। आणि जात कोणती लावली आहे तुम्ही? ही धरतीची बबली आहे। धरतीची बबली। काय अंतर मेंटेन केलेलं आहे तुम्ही ह्याचा? किती अंतरावर लावलेले तुम्ही? अंतर 5 फूट आहे। सरीतलं अंतर 5 फूट आणि झाडापासून झाडाचं अंतर 1.25 फूट। 1.25 फुटावर झाडापासून झाडाचं अंतर मित्रांनी ठेवलेले आहेत। आणि ह्याच्यामध्ये सुरुवातीचं काय नियोजन केलेलं तुम्ही? मल्चिंग किंवा बेसल डोस वगैरे असं काही दिलेला होता? बेसल डोस दिलता। अच्छा, आणि व्हरायटीचं काय खासियत वाटते तुम्हाला, म्हणजे काय आता येणाऱ्या अडचणी काय वाटतात तुम्हाला? रोगाला बळी पडत नाही। हा, माल दररोज निघतोय। माल दररोज निघतो, रोगाला बळी पडत नाही। वजनदार शेंगा आहे। अच्छा, साधारणतः मित्रांनो ही व्हरायटी माझ्या माहितीप्रमाणे 7 ते 8 महिने चालते। हिचं फाउंडेशन व्यवस्थित बनवलं पाहिजे। जवळपास 5 ते 6-7 फुटाच्या अंतरावरचं फाउंडेशन, याला पक्का फाउंडेशन पाहिजे। तरी शेतकरी बांधवांनी बऱ्या प्रमाणात कव्हर केलेला आहे। आपण बघू शकता हा प्लॉट आहे। एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा मागच्या कधीपासून आपली लाईट गेलेली आहे, पाणी कधीपासून नाही आहे ह्याला? 8 दिवस झाले। 8 दिवस झाले डीपी जळाल्यामुळे पाणी नाही आहे, तरी पण एकदम स्टेबल क्रॉप आहे अजूनही। म्हणजे आजच्या तारखेमध्ये किती तोडलेले आहे तुम्ही? आज 1 क्विंटल 60 किलो। 1 क्विंटल 60 किलो आजच्या तारखेमध्ये, म्हणजे 8 दिवसापासून पाणी नसताना सुद्धा तुम्ही तोडलेला आहे। म्हणजे रेजिस्टंट व्हरायटी, व्यवस्थित व्हरायटी आहे। तर मित्रांनो आपण पाहू शकता बिलकुल बाजारात कशी आहे, म्हणजे माल कसा आहे दाखवा ना, थोडंसं माल दाखवा ना। तो बाजारासाठी कशी आहे? बाजारात गेले विकता येईल त्याला, म्हणजे माल कोवळा आहे, लांबी चांगली आहे, कलर चांगला आहे। अच्छा, लांबी चांगली आहे। हा, किती जाड झाली तर कवळीच राहते शेंग। कवळीच राहते। दिसायला शेंग भरपूर मोठी वाटते, परंतु अजिबात बी नाही याच्यामध्ये, बियाणं दिसत नाहीये। कवळी। अच्छा, एकदम कवळी। तर ही होती मित्रांनो धरती सीड्स कंपनीची बबली ना, बबली म्हणता ना तुम्ही? धरती सीड्स कंपनीची बबली होती, जवळपास हायब्रिड व्हरायटी आहे। आता कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे भारतातलं म्हणण्यापेक्षा जगातलं पहिला हायब्रिड चवळीमध्ये, काउपियामध्ये किंवा अलसंदीमध्ये जे आपण म्हणतो चवळी, जो म्हणजे सगळ्याला आवडणारा जो भाजीमधला जो प्रकार आहे तो आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद।